स्त्री भ्रूणाची निर्गुण हत्या करण्याचा धंदा करणारा नराधम डॉक्टर बाबासाहेब खिद्रापुरेला बेळगावमधून अटक करण्यात आली. सांगली जिल्ह्यातल्या म्हैसाळ गावात खिद्रापुरेच्या हॉस्पिटलजवळ 19 अर्भकांचे अवशेष जमिनीत पुरलेल्या अवस्थेत सापडले होते. तेव्हापासून बाबासाहेब खिद्रापुरे फरार होता. अखेर मिरज ग्रामीण पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आज खिद्रापुरेला कोर्टात हजर केलं जाईल. राज्यात आजपासून माध्यमिक शाळांचा अर्थात 10वीची परीक्षा सुरू होते. 1 एप्रिलपर्यंत ही परीक्षा चालेल. राज्यभरातून सुमारे 17,66,000 विद्यार्थी या परीक्षेला बसलेत. तर राज्यातल्या 4,000हून जास्त केंद्रावर ही परीक्षा पार पडेल. राज्यातील 9 विभागीय मंडळांमध्ये ही परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेची सर्व तयारी पूर्ण झाल्याचं बोर्डाकडून सांगण्यात आलंय. विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये आणि योग्य ती मदत मिळावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक समुपदेशक आणि दरवर्षीसारख्या हेल्पलाईन कार्यरत असतील. शिक्षणाला कोणती सीमा नसते. माणूस हा आयुष्याच्या अखेरपर्यंत हा विद्यार्थी असतो असं म्हणतात. मुलुंडमधील शरीफ खान हा रिक्षाचालकाने हे विचार खरे ठरवत 10वीची परीक्षा देण्याचा निर्धार केला. वयाच्या 41व्या वर्षी 10वीची परीक्षा देतानाच उच्च शिक्षण घेऊन समाजात आपलं देखील स्थान तयार करण्याचा मानस शरीफ खान यांचा आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच राज्याच्या 12वी बोर्डाच्या परीक्षेचा सलग 3रा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली. HSE बोर्डानं स्वतः ही माहिती दिली असून व्हॉट्सअपवर परीक्षा सुरू होण्याआधी प्रश्नपत्रिका व्हायरल होत असल्याची माहिती समोर येते. आठवड्याभरात मराठी, SP आणि गणित अशा सलग 3 प्रश्नपत्रिका फुटल्यानं बोर्डाच्या कामकाजावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं आणि या प्रकरणी 4 जणांना नवी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत अटक केली. शिक्षण विभागाबद्दल कमी बोललेलंच बरं, कारण प्रकार अधिक लक्ष देण्याची गरज आहे. हे जे पेपर फुटीचे प्रकार आहेत याची थेट जबाबदारी मंत्र्यांनी स्वीकारली पाहिजे ही आमची मागणी आहे. सांगली जिल्ह्यातल्या म्हैसाळ प्रकरणाच्या अधिवेशनात देखील पडसाद उमटत आहेत. या प्रकरणी सरकार गंभीर नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. तर SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे. आमदार प्रशांत परिचारक यांच्या सैनिकांबाबत वादग्रस्त विधानावर विधान परिषदेमध्ये विरोधकांनी आक्रमक भूमिका ठेवली. परिचारक यांना कायमचं निलंबित करण्याची मागणी विरोधी पक्षाने केली. मुख्यमंत्री जोपर्यंत परिचारकांचं कायमचं निलंबन करत नाहीत आणि तसा प्रस्ताव सभागृहात आणत नाही तोपर्यंत सभागृहाचं कामकाज चालू देणार नसल्याचा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. अपेक्षेप्रमाणे विरोधकांनी सरकारला कर्जमाफी आणि शेतमालाच्या हमीभावाच्या मुद्द्यावरून लक्ष करण्याची रणनीती आखली आहे. राज्यपालांच्या अभिभाषणाच्या दरम्यान विरोधकांनी याची झलक देखील दाखवली. अभिभाषण सुरू असतानाच विरोधकांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि हमीभावासाठी जोरदार घोषणाबाजी केली. राज्यपालांच्या अभिभाषणानं राज्याच्या जनतेची घोर निराशा झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. राज्यातल्या बैलगाडा शर्यतीवरची बंदी तत्काळ उठवा अशी मागणी करत आमदार महेश लांडगेंनी विधान भवनात अनोखं आंदोलन केलं. लांडगे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान भवनात चक्क बैलजोडी घेऊन आले होते. गेल्या अनेक वर्षांपासून आमदार महेश लांडगे यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी पाठपुरावा सुरू केलाय. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी अशी मागणी आमदार लांडगे यांनी लावून धरली. ठाण्याच्या 18व्या महापौर म्हणून मीनाक्षी शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदे या महिला उमेदवार ठाण्यात भाजप पाठोपाठ राष्ट्रवादीनं देखील मेयरपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यानं मीनाक्षी शिंदे बिनविरोध निवडून आल्या. रमेश मडवी यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे. शिवसेनेकडे यंदाच्या मनपामध्ये संपूर्ण बहुमत आहे. दरम्यान उद्धव ठाकरे ठाणेकरांचा आभार व्यक्त करण्यासाठी ठाण्यात आले. यावेळी ठाणेकरांना मी वंदन करतो असे ते म्हणाले. पुणे महापालिका निवडणुकीमध्ये भाजपाची रिपाईबरोबर युती झाल्यानं त्याचा फायदाच झालाय. रिपाईनं भाजपच्या उमेदवारांना मतदान केलं. त्यात त्यांचेही 5 नगरसेवक निवडून आले. त्यामुळे रिपाईला उपमहापौरपद देण्यात यावं अशी मागणी खासदार संजय काकडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला लागण्याआधी जिल्ह्यात MIMला सुरुंग लागला. जिल्ह्यातल्या MIMच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत. OBC लातूरमध्ये सभा घेणार आहेत, पण त्याआधीच हा मोठा निर्णय झाला. रविवारी संध्याकाळी MIMच्या पदाधिकाऱ्यांनी OBC आणि आमदार जलील यांच्या पुतळ्यांचं दहन केलं.
लातूर MIM मध्ये असणाऱ्या 1,500 कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. साईंची शिर्डी म्हणून ओळख असलेल्या शिर्डीत आता गुन्हेगारी वाढत चालली. शिर्डी देशभरातील गुन्हेगारांचं आश्रयस्थान बनू लागले. 2 दिवसांपूर्वी या ठिकाणी नागरिकांवर चाकू हल्ला झाला, गोळीबाराच्या घटना घडल्या. त्यामुळे पोलिसांवर रोष व्यक्त होतोय. आता पोलिसांनी कडक धोरण अवलंबण्यास सुरुवात केली. रात्री 11 ते पहाटे 5 शिर्डीतील सर्व हॉटेल्स आणि इतर दुकानं बंद ठेवण्याची मोहीम पोलिसांनी सुरू केली. शिर्डीतील हॉटेल आणि इतर व्यवसाय 11 नंतर चालू असल्यास पोलिसांच्या कारवाईला सामोरं जावं लागणार आहे. बेकायदेशीररित्या धरमतर खाडीत रेती उत्खनन करणाऱ्यांचा स्थानिक शेतकऱ्यांनी पर्दाफाश केलाय. रेती उपसा करणारे सक्शन पेपर आणि पंप आणि वाहतूक करणारे बार्जेस पकडून स्थानिक शेतकऱ्यांनी पोलिसांच्या हवाली केलेत. या सक्शन पंपावर काम करणारे 5 परप्रांतीय कामगार आणि 35 ब्रास वाळू देखील महसूल खात्यानं ताब्यात घेतले. मात्र महसूल आणि पोलिसांचं याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळेच असे सर्व प्रकार घडत आहे असा स्थानिकांचा आरोप आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनीच पुढाकार घेऊन ही कारवाई केली. गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयात प्राध्यापक साईबाबा प्रकरणातील महत्त्वपूर्ण निकाल आज समोर येणार आहे. नक्षल चळवळीशी संबंध असल्याच्या कारणावरून सुमारे 3 वर्षापासून साईबाबा गजाआड आहे. गडचिरोली पोलिसांनी 9 मे 2014 रोजी नक्षल चळवळीचा शहरी चेहरा असलेला GN साईबाबा हा दिल्ली विद्यापीठाचा प्राध्यापक त्यांच्या हाती लागला होता. या प्रकरणातील साक्षी पुरावे आणि युक्तिवाद पूर्ण झाले असून या प्रकरणी आज निकाल सुनावला जाईल. खाजगी लक्झरी बसवेला उत्तम आणि समर्थ पर्याय म्हणून ST महामंडळातर्फे लवकरच शिवशाही बस सेवा सुरू करण्यात येईल. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी कल्याणमध्ये घोषणा केली आहे. त्यामुळे खाजगी बस चालकांच्या मनमानीला आळा बसेल असा विश्वास रावतेंनी व्यक्त केला आहे. मराठी भाषा संवर्धनासाठी पहिलीपासून 10वीपर्यंत मराठी विषय सक्तीचा करण्याची गरज अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर अक्षय कुमार काळे यांनी बोलून दाखवले. नंदुरबार जिल्हा साहित्य संमेलन उद्घाटनात ते बोलत होते. नेपाळी संस्कृती परिषदेच्या माध्यमातून नेपाळी लोकांना एकत्र करून नेपाळच्या हुकुमशाही सरकारवर दबाव आणत परिवर्तनाची लढाई लढायची आहे. RSSचे केंद्रीय सदस्य इंद्रेश कुमार यांनी ठाण्यात आयोजित नेपाळी परिषदेमध्ये ही भूमिका मांडली. मुलुंडमधल्या कालिदास नाट्यगृह परिसरामध्ये हरियाली संस्था आणि मुंबई महानगरपालिका टी विभागतर्फे वनौषधी वनस्पतींचं प्रदर्शन भरवण्यात आलंय. तसंच या वनस्पतींचा वापर आणि औषध निर्मिती कार्यशाळेचं देखील आयोजन केलं गेलंय. यात एकूण 160 विविध प्रकारच्या औषधी वनस्पती ठेवण्यात आल्या होत्या. निसर्गाचं जतन आणि संवर्धन केलं तरच जीवन सुखकारक होईल असा संदेश देत साताऱ्यातील पाटणमध्ये निसर्ग पूजा करण्यात आली. श्री जानाई देवीच्या भेटीसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान जेजुरीचा खंडोबा जेजुरीवरून हजारो भक्तांच्या सहवासात पायी पालखीने येतात. इथं आल्यानंतर निसर्ग संवर्धन वसुंधरेच्या संरक्षणासाठी गुलाल भंडारा उधळत निसर्गाची अनोखी पूजा केली जाते. निसर्गाच्या पूजेच्या वेळी चौदाऱ्यावर विविध कार्यक्रम राबवले जातात. राज्यभरात उष्णतेची लाट कायम आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार 2017 मध्ये राज्यात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव अधिक असेल. मागील वर्षीच्या मानानं यावर्षी उन्हाळ्याची सुरुवात देखील लवकर झाली. त्यामुळे उष्णतेच्या लाटेच्या कालावधीमध्ये नागरिकांनी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी उपाययोजना करणं गरजेचं आहे असं देखील आवाहन करण्यात आले. मार्चच्या पहिल्या आठवड्यातच उन्हाच्या झळा जाणू लागल्यात. उष्णतेमुळे साहजिकच जीव कासावीस झाला असताना सर्वांनाच थंडगार पाणी पिण्याकडे सगळ्यांचा कल असतो. अशा परिस्थितीत तहान भागवण्यासाठी मातीच्या मडक्यातल्या थंडगार पाण्याला विशेष मागणी असते. त्यामुळे गरिबांचा फ्रीज म्हणून प्रचलित असलेला मातीचा माठ तयार करण्यासाठी कुंभारवाड्यातले कारागीर आता वेगळे आहेत. मात्र आता मातीलाही कर लागू झाल्यानं माती महागली आहे. परिणामी या व्यवसायाला देखील फटका बसतो. उस्मानाबादमध्ये अवघ्या 14 वर्षाच्या मुलाच्या अवयवदानामुळे 4 जणांना जीवदान मिळालं. उस्मानाबादमधल्या शिवशंकर कोळे यांचा 14 वर्षांचा मुलगा शिवतीर्थ उष्माघातानं बेशुद्ध झाला होता. सोलापुरातल्या खासगी रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान शिवतीर्थला ब्रेन डेड घोषित करण्यात आलं. शिवशंकर कोळी यांनी हृदयावर दगड ठेवून आपल्या लेकाचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शिवतीर्थाचे हृदय, यकृत, मूत्रपिंड विविध रुग्णालयात दान करण्यात आली.
चंद्रपूर पोलिसांनी शहर आणि जिल्ह्यात अवैध दारू विरोधी मोहीम अधिक वेगवान केली. या अभियानांतर्गत चंद्रपूर पोलिसांनी शहरात अवैध दारू पुरवठा करणारे मार्ग निश्चित केलेत. या मार्गावर पाळत ठेवून संशयित वाहनांची तपासणी केली जाते. पोलिसांनी दारू तस्करांच्या वाहनातून 10 पेट्या अवैध देशी दारू पकडली. त्याचप्रमाणे सुमारे 1 लाखांची अवैध दारू पकडली. एक लक्झरी कार असा 6 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला देखील बेड्या ठोकल्या. ठाणे महापालिका आणि ज्युपिटर रुग्णालय यांच्या एकत्रित उपक्रमातून तब्बल 61 मूकबधीर मुलांवर यशस्वी ऑपरेशन करण्यात आले. मुलांच्या विविध स्पर्धांचं देखील आयोजन ज्युपिटर रुग्णालयात करण्यात आलं. या कार्यक्रमाला ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आवर्जून हजेरी लावली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जलकल्याण समितीतर्फे देण्यात येणारा श्री गुरुजी पुरस्कार डोंबिवलीमधील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात पार पडला. बंगळूरच्या स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्थांचे अध्यक्ष कुलगुरू पद्मश्री डॉक्टर HR नागेंद्र आणि वेदांताचे गाणे अभ्यासक तसंच प्रसिद्ध कीर्तनकार हबप चैतन्य महाराज देगलूरकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अयोध्येतील बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यावर लावण्यात आलेले आरोप तांत्रिक आधारावर काढून टाकता येणार नाहीत असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान न्यायमूर्तीने हे निरीक्षण नोंदवले. अडवाणींसह ज्येष्ठ भाजप नेते मुरली मनोहर जोशी, केंद्रीय मंत्री उमा भारती सुद्धा या निरीक्षणामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. जगातली सर्वात जुनी विमानवाहू युद्धनौका अशी ओळख असलेल्या INS विराटला भारतीय नौदलानं सन्मानपूर्वक निरोप दिला. या सोहळ्याला भारतीय नौदल प्रमुखांसह इंग्लंडच्या नौदलाचे प्रमुख देखील उपस्थित होते. सूर्यास्त होताच नौदलानं नौदल धून वाजवत गेली 30 वर्ष विराटवर डौलानं फडकवणारा नौदलाचा ध्वज आणि भारताचा तिरंगा सन्मानानं खाली उतरवला. हमारी शान विराट विराट अशा घोषणा वारंवार ऐकायला मिळत होत्या. उत्तर प्रदेश निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याच्या मतदानासाठी प्रचार संपला. अखेरचे 3 दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपला वाराणसी लोकसभा मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढला. सलग 3रा दिवस रोड शो करून त्याने वाराणसीचे रस्ते दणाणून सोडले. गढवे आश्रमात जाऊन गोसेवा केली. तसंच माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींच्या घरी जाऊन त्यांना आदरांजली वाहिली. त्यासाठी स्वतः गल्लीबोळातून ते चालत गेले. येत्या 8 तारखेला उत्तर प्रदेशातल्या पूर्वेकडच्या 7 जिल्ह्यांमध्ये 40 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडेल. दुसरीकडे जौनापूरमध्ये राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधानांना टार्गेट केलं. मोदी आता वयस्क झालेत, थकलेत, त्यामुळे राज्याची सत्ता समाजवादी पार्टी आणि काँग्रेसच्या तरुण सरकारकडे असायला हवी असं राहुल गांधी म्हणाले. कर्नाटकातले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री SM कृष्णा भाजपच्या वाटेवर आहेत. माजी मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांनी बंगळुरूमध्ये कृष्णा यांची घरी जाऊन त्यांची भेट घेतली. काँग्रेस नेतृत्वावर नाराज असलेल्या कृष्णांनी गेल्या महिन्यात पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर ते भाजपात जाणार असल्याची चर्चा रंगली होती. पुढच्या वर्षी कर्नाटकात विधानसभेच्या निवडणुका आहेत, त्यामुळे कृष्णांसारखा बडे नेते, काँग्रेसचे बडे नेते आपल्या जाळ्यात ओढण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ झाली. राज्यसभा खासदार डॉक्टर सुभाष चंद्रा यांनी त्यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केलाय. या प्रकरणी केजरीवालांना आरोपी ठरवत पतियाळा हाऊस कोर्टानं समन्स जारी केलं. या खटल्याच्या सुनावणीच्या वेळी 29 जुलैला हजर राहण्याचे आदेश केजरीवाल यांना देण्यात आले. नोव्हेंबर 2016 मध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी डॉक्टर सुभाष चंद्रा यांच्यावर काळं धन बाळगल्याचा आरोप केला होता. त्यामुळे केजरीवाल यांच्या विरोधात हा अब्रू नुकसानीचा खटला दाखल करण्यात आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुधारित बंदी आदेश काढला. 7 ऐवजी आता 6 देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी असणारे सुधारित बंदी आदेशानुसार इराकला वगळण्यात आलंय. अमेरिकेशी सहकार्य वाढवून व्हिसाबाबत नियमांची काटेकोर अंमलबजावणी करेल असं आश्वासन इराकनं दिलंय. सुदान, सिरिया, इराण, लिबिया, सोमालिया आणि येमेन या मुस्लिम देशातील नागरिकांसाठी 90 दिवसांची बंदी घालण्यात आली. मात्र या आदेशावरून मुस्लिम जगतात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. पाकिस्तानच्या माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनीच त्या देशाच्या खोटारडेपणाचा बुरखा टराटरा फाडलाय. 26/11ला मुंबईवर झालेला हल्ला पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांनीच रचल्याचं पाकिस्तानचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मेहमूद अली दुर्रानी यांनी म्हटले. दिल्लीत एका परिसंवादनाच्या निमित्तानं अली यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. दुर्रानी हे पाकचे माजी सुरक्षा सल्लागार होते. त्यावेळी बोलताना असं प्रकार बोलून दाखवणं लाजिरवाणं असल्याचं अलीने म्हटलंय.
उत्तर कोरियानं पुन्हा एकदा क्षेपणास्त्र चाचणी केली. विशेष म्हणजे एकाच वेळी 4 क्षेपणास्त्र डागण्यात आल्याची माहिती मिळते. त्यातले 3 मिसाईल्स जपानचं स्वायत्त आर्थिक क्षेत्र असलेल्या भागात कोसळल्याचा आरोप जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी केला. या क्षेपणास्त्रांमुळे जपानच्या नौका किंवा जहाजांचं नुकसान झाल्याचं मात्र वृत्त नाही. दरम्यान दक्षिण कोरिया, चीन, अमेरिका, रशिया या सर्वच देशांनी या चाचण्यांचा निषेध केला आहे. सिरियातल्या अलेप्पो शहरात सरकारी लष्कर आणि इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यांमध्ये पुन्हा धुमचक्री उडाली. सिरियन लष्करानं याबाबतचं फुटेज जारी केलंय. गेल्या आठवड्यात लष्करानं शहराचा पूर्ण ताबा मिळवण्याच्या दिशेनं बरीच प्रगती केल्याची माहिती आहे. पॅलेस्टाईनच्या ताब्यात असलेल्या वेस्ट बँक परिसरात छापादरम्यान एका पॅलेस्टाईनी नागरिकानं इस्रायली जवानांवर गोळीबार केलाय. रामल्ला शहरामध्ये ही घटना घडली आहे. हल्लेखोराला इस्रायली जवानांनी ठार केलं. एका अतिरेक्याला पकडण्यासाठी पॅलेस्टाईनच्या प्रदेशात इस्रायलनं हा छापा टाकला होता. सोमालियामध्ये गेल्या 2 दिवसात 110 जणांचा भूक बळी गेल्याचं खुद्द पंतप्रधान कार्यालयानं जाहीर केलंय. सोमालियाला दुष्काळ आणि डायरियानं पछाडलंय. त्यामुळे हजारो नागरिक देशोधडीला लागलेत, तर अनेकांचे बळी जात आहेत. अमेरिकेत आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधून शेकडो महिलांनी रॅली काढली. यामध्ये अनेक सामाजिक कार्यकर्त्या, कलाकार, कवी सहभागी झाले होते. बंगळुरू टेस्ट वाचवण्यासाठी टीम इंडियाचा संघर्ष कायम आहे. कोहलीच्या टीमनं तिसऱ्या दिवस अखेर 4 विकेट्स गमावून 213 रन्सपर्यंत मजल मारली. टीम इंडियाकडे 126 रनची आघाडी आहे. चेतेश्वर पुजारा आणि मुंबईकर अजिंक्य रहाणेनं भारताची इनिंग सावरली. या दोघांनी 5व्या विकेटसाठी नॉट आऊट 93 रनची पार्टनरशिप केली. पुजारा 79 ने रहाणे 40 रन्सवर नॉट आऊट आहेत. आता टेस्टच्या 4थ्या दिवशी पुजारा रहाणेवर मोठी धावसंख्या उभारण्याचं आव्हान असेल. मी मराठी या नंदेश उमपची निर्मिती असलेल्या शोचा 1000वा प्रयोग नुकताच मुंबईतल्या रवींद्र नाट्य मंदिरात पार पडला. लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी 10 वर्षांपूर्वी या शोची सुरुवात केली होती. जांभूळ अख्ख्यांसोबतच मी मराठीचे प्रयोग मोठ्या खुबीने रंगवत होते. त्यांच्या निधनानंतर काही दिवस या शोचे प्रयोग थांबवण्यात आले होते. मात्र नंदेश आणि उदेश या त्यांच्या मुलांनी पुन्हा एकदा नव्या जोमानं रंगभूमीवर उतरत या शोची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि त्याच उत्साहात 1000 प्रयोगांचा टप्पाही आता पार केला. कॉमेडी स्टार कपिल शर्माने एका अनोख्या उपक्रमासाठी पुढाकार घेतलाय. कपिलनं नेत्रदानाचा संकल्प केलाय. नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचं सांगत कपिलनं आपल्या मित्रांना आणि चाहत्यांनाही नेत्रदानाचा संकल्प करण्याचं आवाहन केलंय. एखाद्या दृष्टीहीनाला दृष्टी मिळत असेल तर त्यासारखा दुसरा आनंद नाही, असं हा कॉमेडी स्टार म्हणतोय. कपिलच्या या अनोख्या उपक्रमाचं चाहत्यांकडून स्वागत होतं. बॉलिवूडचा क्रिश म्हणजेच ऋतिक रोशन एका मराठी सिनेमात काम करतोय. विक्रम फडणवीस दिग्दर्शित हृदयांतर या सिनेमात ऋतिक एका कॅमिओ रोलमध्ये झळकणार आहे. सुबोध भावे, मुक्ता बर्वे, सोनाली खरे अशी स्टारकास्ट असलेल्या हृदयांतरची गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगू लागली. अनेक बॉलिवूडची दिग्गज मंडळी या सिनेमात एकत्र येतात. आता खुद्द ऋतिकनं या सिनेमात काम करायला उत्सुकता दाखवल्यानं कलाकारांचा आणि एकूणच सिनेमाच्या टीमचा उत्साह दुणावलाय. आलिया भट आणि सिद्धार्थ मल्होत्रा या जोडीचे ट्युनिंग काही औरच. ही जोडी आता लवकरच आणखीन एका सिनेमात एकत्र पडद्यावर झळकणार आहे. आशिकी 2 नंतर आता आशिकी 3ची तयारी सुरू झाली आहे. आता आलिया आणि सिद्धार्थ ही जोडी एकत्र झळकणार असल्याचं सांगण्यात येते. आशिकीमधली गाणी तुफान लोकप्रिय झाली होती. त्यानंतर आलेल्या आशिकी 2 ने देखील बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी यश मिळवलं होतं. आता आशिकी 3 काय जादू करतोय हे पाहणं मनोरंजक असेल. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट नेहमीच तिच्या बबली कॅरेक्टरमुळे चर्चेत असते. आलियाच्या या महिन्यात वाढदिवस आहे. मात्र आलिया सध्या बद्रीनाथ की दुल्हनियाच्या प्रमोशनमध्ये भलतीच बिझी आहे आणि या सिनेमाकडून आलियाला खूप अपेक्षा आहे. त्यामुळे आपण यंदाचा वाढदिवस हा बद्रीनाथ की दुल्हनियाच्या सक्सेस नंतरच सेलिब्रेट करणार असल्याचं आलिया सांगते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.